असते तर आपल्याला घर मिळाली असती का? आपण त्यांना संधी दिली तरी आपल्या घराचं काम झालं नाही. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण काय केलं, कारण माझ्यासोबत जे काम करणारे लोक मला हा प्रश्न विचारतात, जर त्यांना पहिलं नव्हतं आपल्याला पहिलं होतं मग आपण शांत कसे. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, त्यावेळेस हायकोर्टामध्ये आपण केस दाखल केली. हायकोर्टामध्ये केस दाखल केल्यानंतर 2005 मध्ये हायकोर्टाने आदेश दिले, अर्सवाईल ऑक्युपाईड आर हाऊसेस फर्स्ट देन एनी अदर. अर्सवाईल ऑक्युपाईड म्हणजे कोण? झोपडीधारक. यांना पहिलं घर द्या, त्याच्यानंतर विक्री करा किंवा काही करा, आदर्शला द्या. मग मला सांगा, पहिलं आपण फसलो कुठे? तर 2000 मध्ये आपल्याला पहिले घर पाहिजे होते, तिथे फसलो. फसवणारा कोण? कापले. त्याच्यानंतर 2005 मध्ये आपण हायकोर्टात गेलो. त्याच्यानंतर पण B2 B3 आणि 24-25 आणि तिथे शिंगाडे राहतो ती 20-6 बिल्डिंग, त्या बिल्डिंगला 2005 नंतर पोझिशन दिलं. तिथे पण आपल्याला फसवलं. मग तरी आपण गप्प कसे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सन्माननीय नारायण आर्काचार्य सांगतात यांच्या नावाने आपण हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली, कोर्ट ऑफ कंटेम्प्ट. त्याचे पिटिशनर हे होते नारायण अंकल, की बाबा आम्हाला जर हायकोर्ट बोलते पहिलं घर द्यायचे, मग परत तुम्ही यांना कशी दिली? मग ती आपण केस तिथे टाकली. त्याच्यामध्ये 2005 झालं. त्याच्यानंतर आपल्याला घर दिली नाही, ऑर्डर झाली नाही, त्याच्यामध्ये ते गेलं. त्याच्यानंतर जेव्हा आपल्या घराचे कामं चालू होणार, पाताडे सानप या टीमने काय केलं? आपल्याला उठून 8 टाकलं. थोडं तरी जरा लक्षात घ्या, मी तुम्हाला सगळा घटनाक्रम सांगतोय. पाताडे सानप या टीमने काय केलं? खारघरच्या प्रकरणामध्ये रमाबाईचा प्रोजेक्ट, खारघरचं प्रकरण, त्याच्यामध्ये त्याला 8 टाकलं, कापसे आत गेलं. त्याच्यानंतर याच्यावर प्रशासन बसलं. निवडणुका लागल्यानंतर